गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पुन्हा आज नेहमीप्रमाणे आपण इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने गेल्या 3 दिवसात जे 15 पॅटर्न पाहिलेले आहेत, त्या सर्व 15 पॅटर्न्सला आपण भरभरून प्रतिसाद आणि मला आशीर्वाद दिलेला आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. आज पुन्हा आपल्याला 16 ते 20 म्हणजे एकूण 5 पॅटर्न जे आपल्यासाठी नवीन असणार आहेत आणि एक लाईव्ह इंग्लिश बोलण्याच्या दृष्टीने आपल्याला संपूर्ण जीवनभर फायदेशीर ठरणार आहेत. त्या दृष्टीने मी आजचे एकूण 5 पॅटर्न घेणार आहे. 16व्या क्रमांकाच्या इंग्रजी स्पोकनच्या दृष्टीने पॅटर्न आहे, कदाचित एखादी गोष्ट होईल. म्हणजे कदाचित घडू शकते. म्हणजे मला जर कोणी विचारलं, "रमेश आज तुमच्या भेटीला येणार आहे का?" जर मला कन्फर्म नसेल, तर मी काय शब्द वापरेन? कदाचित रमेश मला भेटायला येऊ शकतात. माझा मित्र मला कदाचित भेटायला येऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये शाश्वती नाही, खात्री नाही, ॲश्युरन्स नाही, की तो येईलच, ती येईलच, राईट? तर अशा वेळेला असा पॅटर्न वापरतात. तर हा पॅटर्न आहे इट प्लस मे प्लस क्रियापदाचं पहिलं रूप. प्रत्यक्षात वाक्यांच्या मदतीने आपल्याला सहज समजेल. लक्षात घ्या. इट मे रेन, कदाचित पाऊस पडेल. म्हणजे पडू पण शकतो आणि पडणार देखील नाही. म्हणजे कदाचित, खात्री नाहीये ना, विश्वास नाहीये. म्हणजे पडू पण शकतो पाऊस, पडू पण शकत नाही. तर इट मे रेन, कदाचित पाऊस पडेल. मला जर दुसरं वाक्य बोलायचं असेल तर कसं? ही मे कम, कदाचित तो येईल, येऊ शकतो किंवा येणार पण नाही. शी मे कम, शी मे डान्स, शी मे सीट, दे मे सीट, यू मे सीट. कदाचित म्हणजे 50-50%. 50% होऊ शकतं, 50% होऊ शकत नाही. तर त्यासाठी हा पॅटर्न वापरतात. त्याच्यानंतरचा पुढचा पॅटर्न आहे मी करू का? म्हणजे परवानगी विचारण्यासाठी मी करू का? म्हणजे एखादी गोष्ट मी करू शकतो का? आणि मला करायची असेल तर त्याच्यासाठी मला परवानगी मिळेल का? भेटेल का? या अर्थाने. बघा पॅटर्न आहे, शाल घ्यायचे आपल्याला सुरुवातीला शाल. त्याच्यानंतर आय घ्यायचं आहे. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि क्वेश्चन मार्क. पण शाल जर घ्यायचं नसेल तर तुम्ही कॅन सुद्धा घेऊ शकतात. राईट? म्हणजे परवानगीसाठी कॅन सुद्धा वापरतात. तर कॅन नंतर आय प्लस क्रियापदाचं पहिलं रूप आणि प्रश्नचिन्ह. बघा शाल आय स्टार्ट, मी सुरू करू का? म्हणजे एखाद्याची परवानगी आपली घेतली की शाल आय स्टार्ट, एखादं काम मी सुरू करू का? मी असं म्हणू शकतो शाल आय कम, शाल आय सीट, शाल आय स्पीक, शाल आय लिसन, शाल आय राईट, शाल आय रीड. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो. म्हणजे परवानगी घेण्यासाठी या पॅटर्नचा उपयोग करतात. आणि जर आपल्याला शाल वापरायचं नसेल, तर तुम्ही असं बोलू शकतात बघा, कॅन आय सीट, मी बसू का? म्हणजेच मी बसू शकतो का? कॅन आय सीट, कॅन आय गो, कॅन आय कम, कॅन आय ईट, कॅन आय ड्रिंक वॉटर, कॅन आय स्पीक इंग्लिश, कॅन आय हेल्प यू, मेनी सेंटेन्सेस यू कॅन, राईट? तर मी फक्त पॅटर्नशी संबंधित जेवढे वाक्य दिलेले असतात, तेवढीच वाक्य आपल्याला न सांगता मला अजून 5-10 एक्स्ट्रा वाक्य आपल्याला काय सांगता येतील, हा माझा एकमेव प्रयत्न असतो. त्याच्यानंतरचा पॅटर्न आहे बघा 18व्या क्रमांकाचा, मला आवडेल. म्हणजे एखादी गोष्ट करायला मला आवडेल. राईट? तर याच्यासाठी आपल्याला आय घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वूड घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लाइक घ्यायचं आहे. त्याच्यानंतर टू घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर क्रिया म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. या क्रियेला व्हर्ब असे म्हणतात. म्हणजे व्हर्बचं पहिलं रूप. बघा पॅटर्न कसं आहे. आय वुड लाइक टू आस्क, मला विचारायला आवडेल. दुसरं वाक्य मी असं म्हणू शकतो,
आय वुड लाइक टू गो मला जायला आवडेल. आय वुड लाइक टू कम मला यायला आवडेल. आय वुड लाइक टू स्पीक मला बोलायला आवडेल. आय वुड लाइक टू हेल्प मला मदत करायला आवडेल. आय वुड लाइक टू टीच मला शिकवायला आवडेल. आय वुड लाइक टू लर्न मला शिकायला आवडेल. आय वुड लाइक टू रन मला धावायला, पळायला आवडेल. आय वुड लाइक टू वॉक मला चालायला आवडेल. बघा, अनेक वाक्य आपण बनवू शकतो. फक्त काय आहे, हम्बली आय रिक्वेस्ट यू मी नम्रपणे आपल्याला सर्वांना विनंती करतो. आपण सर्वजण भरभरून माझ्यावर प्रेम करतात. त्यासाठी हक्काने मी तुम्हाला सांगतो, की फक्त पॅटर्न जर आपल्याला समजला ना, तर नो नीड टू स्टडी अबाउट ग्रामर. म्हणजे तुम्हाला इंग्रजी ग्रामर म्हणजे इंग्रजी व्याकरणामध्ये डिटेलमध्ये जास्त स्टडी करण्याची गरज राहणार नाही. फर्स्ट ऑफ ऑल यू मस्ट अंडरस्टँड पॅटर्न आणि विथ द हेल्प ऑफ पॅटर्न यू आर एबल टू मेक व्हेरियस काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. अनेक वाक्य तुम्ही बनवू शकतात. दुसरं वाक्य आहे, आय वुड लाइक टू मीट हिम मला त्याला भेटायला आवडेल. तुम्ही असं म्हणू शकतात, आय वुड लाइक टू मीट हर मला तिला भेटायला आवडेल. आय वुड लाइक टू हेल्प देम मला त्यांना मदत करायला आवडेल. आय वुड लाइक टू स्पीक विथ देम मला त्यांच्याशी बोलायला आवडेल. राइट? तुम्ही असं म्हणू शकता, आय वुड लाइक टू डिस्कस विथ देम मला त्यांच्याशी चर्चा करायला आवडेल. त्याच्यानंतर कदाचित असेल 19 क्रमांकाचा किंवा 19 क्रमांकाचा जो पॅटर्न आहे, कदाचित असेल, खूप कमी शक्यता, त्यावेळेला हा पॅटर्न वापरतात. पॅटर्न असा आहे, ईट त्याच्यानंतर माईट त्याच्यानंतर प्लस क्रिया. आता हे मे, कॅन, शाल, विल, वूड, माईट हे काय आहेत? ऑल दीज आर ऑक्झिलरी व्हर्ब्स. यांना हेल्पिंग व्हर्ब सुद्धा म्हणतात आणि मराठीमध्ये सहाय्यकारी क्रियापदे म्हणतात. तर पॅटर्न काय आहे बघा, इट माइट प्लस क्रिया म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. इट माइट रेन टुडे आज कदाचित पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण कशी आहे? खूपच कमी आहे. ही माइट नो कदाचित त्याला माहीत असेल. शी माइट नो, दे माइट नो, ही माइट नो, मनोज माइट नो, रोहिणी माइट नो, गुरीनबाई माइट नो, संकेत माइट नो, कुणाल माइट नो, अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो. त्याच्यानंतर बघा, 20वा क्रमांकाचा पॅटर्न काय म्हणतो बघूया आपण. मी करू का म्हणजे या ठिकाणी देखील परवानगी आहे. मी करू का पॅटर्न असा आहे, मे त्याच्यानंतर आय आणि प्लस त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप शेवटी क्वेश्चन मार्क. बघा, मे आय कम इन मी आत येऊ का? तुम्ही असं म्हणू शकतात, मे आय गो आउट मी बाहेर जाऊ का? मे आय हेल्प मी मदत करू का? मे आय स्पीक मी बोलू का? मे आय डान्स मी नाचू का? मे आय हेल्प हर तिला मदत करू का? दुसरं वाक्य आहे, मे आय हेल्प यू मी तुम्हाला मदत करू का? मे आय स्पीक टू यू मी तुमच्याशी बोलू का? मे आय टीच यू मी तुला शिकवू का किंवा तुम्हाला शिकवू का? अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो. कारण की या सर्व गोष्टींमध्ये पॅटर्न समजल्यानंतर प्रॅक्टिस इज मॅन्डेटरी. म्हणजे विदाऊट प्रॅक्टिस वी कांट गेट फ्लुएन्सी इन इंग्लिश लँग्वेज. म्हणजे जोपर्यंत आपण सराव करत नाही, जोपर्यंत आपण बोलत नाही, जोपर्यंत प्रत्यक्ष कृतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण आणत नाही, तर वी विल नॉट बिकम अ मास्टर इन एनी लँग्वेज ॲज आय कन्सर्न ॲज इंग्लिश इटसेल्फ. येते लक्षात? तर हा व्हिडिओ देखील आपल्याला आवडला असेल, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.